11 तारखेला मध्यरात्री जी रेड करण्यात आली, पेडबीडचे जे कर्मचारी, पोलीस अधिकारी वगैरे जे काही सोबत होते, त्यांनी काही स्वघोषित गौरक्षकांना बाहेरून आलेले, आपल्या जिल्ह्यातले सुद्धा नाही, बीड शहरातले नाही, बाहेर जिल्ह्यातून बीड शहरामध्ये ते गौरक्षक या नावाखाली बीड शहरामध्ये आलते. आणि त्यांनी ते पोलिसांनी त्यांना सोबत घेऊन जे दहशत मोहीमपुऱ्या भागात पसरली, तिथं फक्त कुरेशी समाज नाही, अदर सुद्धा काही लोक राहतात. मध्यरात्री 2-2:30च्या वेळेस असं होणं हे चांगलं नाही. यासाठी आम्ही सगळं मिळून फारुख पटेल साहेब, आमचे सगळे नगरसेवक, बीड शहरातील सगळे नागरिक, फक्त हेच साहेबांना एक विनंती करण्यासाठी आम्ही सगळे इथं आलेलो आहे की रेड केली, रेडमध्ये जे काय असेल ते रेडला आमचा काही विरोध नाही, पण जे अधिकाऱ्यांनी जे गौरक्षक, स्वयंघोषित गौरक्षकांना घेऊन जे रेड केली हे सगळं चुकीचं आहे. माननीय आयुक्त साहेबांचा, विशेष पोलीस महानिरीक्षक यांचा अहवाल सुद्धा आहे की तुम्ही खाजगी लोक घेऊन तुम्ही रेड कुठं पोलीस हे करू शकत नाही. म्हणून पेडबीडवाल्यांनी, पेडबीडच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी यांना गौरक्षकच्या नावाखाली यांना सोबत घेऊन जी रेड केली, तिथं जे दहशतीचा माहोल तयार झाला, त्यामुळे त्याला आमचा विरोध आहे. कदाचित जर उद्या जर तिथं दिवसात झाला असता, ते मोमीनपुरासारखा बहुबल मुस्लिम बहुबल एरिया आहे तो मोमीनपुरा म्हटल्यावर, जर असे लोक जर नवीन गौरक्षकाच्या नावाखाली जर तिथं जाऊन रेड करत असतील आणि बाकी जर तिथं काही अपचित्र किंवा काहीतरी विचित्र प्रकार जर झाला असता, जर काही घडला असता विचित्र प्रकार, तर मग त्याचे